36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड तालुक्यातील न्यायव्यवस्थेवरील वाढता कमी करण्यासाठी दुसरे प्रथम वर्ग न्यायालय तातडीने सुरू करण्याची मागणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. बोदवड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 25 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती S.A. देशमुख यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. या मागणीची उच्च न्यायालयाने सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे बार असोसिएशनकडून सांगण्यात आले. बोदवड न्यायालयात सध्या 1550हून अधिक दिवाणी व फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. जुन्या प्रकरणांचा अनुशेष आणि दरवर्षी दाखल होणाऱ्या नवीन खटल्यांमुळे विद्यमान न्यायालयावर कामकाजाचा प्रचंड भार पडत आहे. साक्षीदार, पुरावे, जामीन अर्ज, अंतरिम अर्ज आणि विविध सुनावण्यांमुळे न्यायालयीन कामकाज वाढत असताना एका न्यायालयाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रकरणांचा जलद निपटारा करणे आव्हानात्मक ठरत आहे. 7 वर्षांपासून इमारत वापराविना या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे दुसरे न्यायालय सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध असूनही त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचा बारचा दावा आहे. दुमजली न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन 16 जून 2019 रोजी झाले. इमारतीच्या रचनेनुसार तळमजल्यावर विद्यमान न्यायालय तर वरच्या मजल्यावर दुसरे न्यायालय सुरू करण्याची सुविधा उपलब्ध आहे. स्वतंत्र न्यायालयीन कक्ष, कर्मचारी कक्ष, ऑपरेटर कक्ष, फर्निचर आणि मूलभूत सुविधाही उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन इमारतीसाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च करण्याऐवजी शासनाने आधीच उभारलेल्या इमारतीचा वापर करून दुसरे न्यायालय तातडीने सुरू करावे अशी ठाम भूमिका बोदवड बार असोसिएशनने मांडली आहे. पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचणार. दुसरे प्रथम वर्ग न्यायालय सुरू झाल्यास प्रलंबित प्रकरणांच्या सुनावणीला गती मिळून न्यायदान प्रक्रिया अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील पक्षकारांना वारंवार न्यायालयीन कामासाठी ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च, कामाचा बुडणारा दिवस, वेळ आणि मानसिक त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. न्यायालयीन इमारत तयार, सुविधा तयार आणि प्रकरणांचा प्रचंड भार असताना दुसरे न्यायालय सुरू करण्यास आणखी विलंब कशासाठी, असा सवाल आता बोदवडच्या वकील वर्गासह पक्षकारांकडून उपस्थित केला जात आहे. या मागणीसाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुढाकार घेतला. यावेळी सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती, ॲडव्होकेट किशोर ए. महाजन आदी उपस्थित होते. उच्च न्यायालयाकडून मागणीची दखल घेत अहवाल मागवणीच्या सूचना झाल्याने आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होते याकडे बोदवडकरांचे लक्ष लागलं आहे. आज बोदवड वासियांसाठी, बोदवड तालुक्यातील पीडितांसाठी, वकिलांसाठी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी आणि पक्षकारांसाठी सुवर्णयोगाचा दिवस आहे. कारण कालच सन्माननीय न्यायमूर्ती, जळगाव जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती S.A. देशमुख साहेब यांच्याशी बोदवड वकील संघाने भेट घेतली, त्यांना निवेदन दिले आणि त्यानंतर त्या निवेदनाची त्यांनी दखल घेतली. कारण बोदवडला न्यायालय जे आहे ते 16 ऑगस्ट 2019 झाले, परंतु न्यायालय झाल्यानंतर दोन्ही न्यायालय सुरू करण्याचा मानस त्यावेळेस होता. पण टेक्निकल अडचणीमुळे दोघी न्यायालय, प्रथम वर्ग न्यायालय सुरू करताना अडचणी निर्माण झाल्या. परंतु ते न्यायालय सुरू करण्यात यावं, जे दुसरे न्यायालय ज्याचा सेटअप तयार आहे ते न्यायालय सुरू करावं याकरता वकील संघाने मागणी केली. 7 वर्षापासून पाठपुरावा केला, त्याची दखल घेतली गेली आणि जे दुसरं JMFC न्यायालय आहे ते पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यात येणार आहे असं आश्वासन वकील संघाला दिलं गेलं आहे. 25 ऑगस्ट 2026ला वकील संघाने भेट दिली. त्यावेळेस वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती, वकील संघाचे सन्माननीय सदस्य किशोर ए. महाजन हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते आणि वकील साहेबांनी आणि निवेदनामध्ये बोदवड तालुक्याला असणारी निकडीची गरज, 2019 पासून प्रलंबित प्रकरणे, स्पीडी न्याय या सर्व बाबीची सन्माननीय न्यायमूर्तींनी दखल घेतली आणि या संदर्भामध्ये त्वरित पाठपुरावा करून कामकाज करण्याचा ग्वाही आणि शब्द न्यायमूर्तींनी वकील मंडळाला दिला आहे. याकरता आता बोदवड तालुक्याला एक हक्काचं पुन्हा स्पीडी न्याय मिळवून देणारं प्रथम वर्ग न्यायालय मिळणार आहे अशी मला आणि माझ्या वकील संघाकडून या सन्माननीय न्यायाधीशांनी जो दखल घेतली त्याकरता त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या बोदवड तालुक्या वासियांसाठी आनंदाचा क्षण आहे असं मी म्हणेन. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, बोदवड, जळगाव.